आज सत्र न्यायालयात आम्ही आहोत मुंबई 307ची जी राजू खानच्या मॅटरमध्ये एक आरोपी निलेश कांबळे हा जामीन अर्ज त्याने 307चा गुन्हा असल्यामुळे सेशन्स कोर्टात ट्रायबल असल्यामुळे ते इथे आज बेलसाठी अर्ज केलेला आहे त्याने. आणि काल अर्ज केला, आज लगेच मॅटर लागला आणि वकील आरोपीचा आला नाही म्हणून लगेच उद्याची तारीख मिळालेली. तर मी माननीय न्यायालयात इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल करण्याची परवानगी घेतली आणि तक्रारदाराच्या वतीने विक्टीमच्या वतीने इंटरव्हेन्शन ॲप्लिकेशन दाखल करण्याची परवानगी घेऊन वकालतनामा दाखल केलेला आहे. आता मला थोडंसं ह्या केसला वळण वेगळं आल्यासारखं वाटायला लागलं आहे, कारण पहिल्यांदा 9 आरोपी अटक झालेत. त्या 9 आरोपींमध्ये अचानक अक्षय पवार नावाचा आरोपी अटक करण्यात आला. आम्हाला लास्ट मोमेंटला गोंडी पोलिसांनी कळवलं. अक्षय पवार हा तुकाराम काते जे सिटिंग MLA आहेत त्यांच्या घरचा नोकर त्यांच्या नातवंडांना सांभाळतो. ज्या दिवशी त्याला कुर्ला कोर्टात प्रोड्यूस केलं आहे त्या दिवशी तो सांगतो आहे, त्याच्या स्टेटमेंटमध्ये आहे, त्याची स्टेटमेंट माननीय न्यायालयात पिपींनी वाचली. त्याच्यात त्याने असं सांगितलं आहे त्याच्या स्टेटमेंटमध्ये, मी तुकाराम काते यांचा मुलगा तुषार काते याच्याबरोबर मुक्तानंद नावाची शाळा आहे चेंबूरमध्ये, तिथे हजर होतो. ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी म्हणजे 15 जून 2026ला हजर होतो. तिथून तुषार काते हा मला कुकरेजा बिल्डर ज्या बिल्डिंगमध्ये तुकाराम काते राहतात तिथे घेऊन गेला. तो बिल्डिंगच्या आतमध्ये गेला, तिथून तो पैसे घेऊन बाहेर आला. त्याने मला पैसे दिले आणि ते पैसे 15,000 रुपये 200 रुपयांच्या नोटा बंटी नावाच्या एका आरोपीच्या हातात दिल्यात त्याने. आणि त्याच नोटा जी घटना घडली अटेम्प्ट टू मर्डर, जो खून करण्याचा प्रयत्न झाला आहे त्याच्यात बिल देण्यासाठी वापरल्यात. ते पोलिसांना कॅमेऱ्यामध्ये दिसतंय असं त्याची स्टेटमेंट होती. आणि पोलिसांनी आपल्या रिपोर्टमध्ये हे न लिहिता त्याची स्टेटमेंट पिपींनी कोर्टात वाचून दाखवली. पण आज असं वाटतं की ती स्टेटमेंट दिसून येत नाही आम्हाला, किंवा आम्हाला पोलीस दाखवत नाहीत. आम्हाला थोडं ह्याच्यामुळे संशय यायला लागला आहे की तुकाराम कातेचा मुलगा तुषार काते पोलिसांच्या हातात येऊन पण त्याला पळवत आहेत, कारण ते सिटिंग MLA आहेत. आणि त्याला माहिती आहे की तुकाराम कातेच्या मुलांना तुषार कातेला अटक केली की तुकाराम कातेपर्यंत ते पोचणार आहेत. त्यांना तसं काही करायचं नाही आहे, आरोपींना सोडून देण्याचा प्रयत्न करतात असं एकंदरीत आजच्या वातावरणावरून आजच्यापर्यंत दिसतं आहे. कारण लगेच बेलला येतात, लगेच हॉलिडे कोर्टासमोर जातात, लगेच JC घेतात, म्हणजे काहीच कळत नाही आहे. जेव्हा एका कोर्टामध्ये माननीय न्यायालयाच्या समोर PP वाचून दाखवत आहेत आणि त्याचा वकील त्याची उत्तरं देतो आहे, 15,000 कशासाठी पण असू शकतात, ते कशासाठी अजून करण्यासाठी दिले असतील, आणि आज तो पेपरच सापडत नाही आहे. त्यामुळे आत्ताची परिस्थिती माहीत नाही. आता उद्या जे काय होईल ते बघूया, आर्ग्युमेंट करू आम्ही. मी विक्टीमच्या वतीने आर्ग्युमेंट उद्या करणारच आहे. माझे आर्ग्युमेंट होईल, बघूया मग आपण. CEN न्यूज देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.